एका छोट्याशा गावात धुळीने भरलेल्या रस्त्यांमध्ये एका मोडकळीस आलेल्या झोपडीत एक मुलगा राहत होता. त्याचं नाव होतं विकास. विकासचं आयुष्य जन्मापासूनच संघर्षाने भरलेलं होतं. घरात ना वीज, ना पाणी, ना नीट अन्न. आई दिवसभर लोकांच्या घरी काम करायची. वडील कधी मजुरी मिळाली तर काम करायचे, नाहीतर उपाशी झोपायचे. रात्री झोपताना विकास आईला विचारायचा, आई, आपण इतके गरीब का आहोत? आई हसून म्हणायची, बाळा, आज गरीब आहोत पण कायमचे नाही. हीच एक ओळ विकासच्या आयुष्याची ताकद बनली. विकास रोज शाळेत जायचा, पण त्याच्याकडे चप्पल नव्हत्या. उन्हात पाय जळत असताना तो शाळेत पोहोचायचा. वर्गातले मुलं त्याची चेष्टा करायचे. अरे बघा, भिकाऱ्याचा मुलगा आला. हे शब्द त्याच्या मनात खोलवर बसत गेले. एक दिवस शिक्षकांनी सगळ्यांना नवीन पुस्तक आणायला सांगितलं. विकासकडे पैसे नव्हते. दुसऱ्या दिवशी तो रिकाम्या हाताने गेला. शिक्षकांनी त्याला वर्गाबाहेर उभं केलं. त्या दिवशी तो खूप रडला, पण रडताना त्याने एक निर्णय घेतला. मी गरीब जन्मलो आहे, पण गरीब मरायचं नाही. दुसऱ्या दिवसापासून त्याने काम सुरू केलं. सकाळी पेपर वाटायचा, दुपारी शाळा, संध्याकाळी एका हॉटेलमध्ये भांडी धुवायचा. हात जखमी व्हायचे, शरीर थकायचं, पण स्वप्न जिवंत होतं. एक दिवस त्याच्या आयुष्यात मोठा धक्का बसला. त्याच्या वडिलांचा अचानक आजाराने मृत्यू झाला. घराची संपूर्ण जबाबदारी विकासवर आली. त्या रात्री तो पूर्णपणे तुटला. पण त्याच रात्री त्याने स्वतःला एक वचन दिलं, मी आता रडणार नाही, मी लढणार. त्याने अजून मेहनत वाढवली. दिवसाला 12 ते 14 तास काम आणि रात्री अभ्यास. लोक हसायचे, पण तो थांबला नाही. एक दिवस त्याला कचऱ्यात एक जुनी पुस्तक सापडली. त्यात लिहिलं होतं, यशस्वी लोक वेगळं काही करत नाहीत, ते गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात. ही ओळ त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरली. त्याने विचार सुरू केला, मी वेगळं काय करू शकतो, आणि त्याने छोटासा बिझनेस सुरू केला. गावात लिंबू पाणी विकायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी फक्त 20 रुपये मिळाले, पण तो खूप खुश झाला. हळूहळू तो लोकांशी बोलायला शिकला. कस्टमर कसे अट्रॅक्ट करायचे हे शिकला. त्याने आपल्या लिंबू पाण्यात क्वालिटी ठेवली, स्वच्छता ठेवली, आणि लोकांना हसू देऊन सर्व्हिस द्यायला सुरुवात केली. त्याचा बिझनेस हळूहळू वाढू लागला. पण एक दिवस काही लोकांनी त्याला फसवलं. त्याचे सगळे पैसे गेले. तो पुन्हा शून्यावर आला. त्या रात्री तो पुन्हा तुटला, पण यावेळी तो रडला नाही. तो शांत बसला आणि स्वतःला विचारलं, मी इथपर्यंत आलो म्हणजे माझ्यात काहीतरी आहे, मग मी पुन्हा का नाही उभा राहू शकत? दुसऱ्या दिवसापासून त्याने पुन्हा सुरुवात केली. यावेळी तो अजून मजबूत होता. त्याने छोट्या छोट्या कामांमधून पैसे जमा केले आणि शहरात जाण्याचा निर्णय घेतला. शहरात गेल्यावर त्याला खूप अडचणी आल्या. राहायला जागा नव्हती, खायला अन्न नव्हतं, पण त्याने हार मानली नाही. तो दिवसा काम करायचा आणि रात्री नवीन स्किल्स शिकायचा. त्याने सेल्स, मार्केटिंग, कम्युनिकेशन शिकायला सुरुवात केली. लोकांशी कसं बोलायचं, त्यांना कसं पटवायचं हे त्याने स्वतः शिकून घेतलं. काही महिन्यांनी त्याला एका कंपनीत छोटंसं काम मिळालं. पगार कमी होता, पण त्याने ते मनापासून केलं. त्याच्या कामाची दखल घेतली गेली आणि त्याला प्रमोशन मिळालं. हळूहळू त्याने पैसे साठवले आणि स्वतःचा बिझनेस सुरू केला. सुरुवातीला खूप स्ट्रगल झाला, नुकसान झालं, लोकांनी विश्वास ठेवला नाही, पण विकास थांबला नाही. तो रोज शिकत राहिला, चुका सुधारत राहिला, आणि एक दिवस त्याचा बिझनेस चालू लागला. काही वर्षांनी तोच विकास जो कधी भुकेला झोपायचा, आज करोडपती झाला होता. घर, गाडी, पैसा सगळं मिळालं होतं, पण त्याने एक गोष्ट कधी विसरली नाही, त्याची आई. तो गावात परत गेला आणि आपल्या आईसाठी एक मोठं घर बांधलं. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. विकास म्हणाला, आई, तू म्हणाली होतीस ना,
आपण कायम गरीब राहणार नाही. आज तुझं स्वप्न पूर्ण झालं आणि त्यानंतर विकासने आपल्या गावासाठी खूप काही केलं. गरीब मुलांसाठी शाळा उघडली, त्यांना मोफत शिक्षण दिले. तो नेहमी एकच गोष्ट सांगायचा, गरीब असणं चूक नाही, पण स्वप्न सोडणं ही सर्वात मोठी चूक आहे. आजही लोक त्याची कथा ऐकून प्रेरणा घेतात, कारण ही कथा फक्त एका माणसाची नाही, तर प्रत्येक त्या माणसाची आहे जो संघर्ष करतोय, जो हार मानायच्या टप्प्यावर आहे. जर तू हे ऐकत असशील तर लक्षात ठेव, तुझी परिस्थिती तुझं भविष्य ठरवत नाही, तुझी मेहनत ठरवते. तू आज कुठे आहेस याला महत्व नाही, तू उद्या कुठे जाणार आहेस ते महत्वाचं आहे. म्हणून उठ, लढ आणि स्वतःचं आयुष्य बदल, कारण एक दिवस तुझीच कथा लोकांना प्रेरणा देणार आहे. अशा प्रेरणादायी व्हिडिओसाठी संत कथा या चॅनलला सबस्क्राईब करा.